महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली आहे का? जर नसेल तर ती कधी जाणार आहे? महाराष्ट्रात कुठल्या भागांमध्ये उन्हाचा पारा चढणार आहे आणि पावसाचा इशारा कोणत्या कोणत्या भागांना देण्यात आलेला आहे? एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं वातावरण कसं असणार आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज आणि या इमेजच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे ती म्हणजेच भारतातली परिस्थिती। सध्या भारतामध्ये जर आपण विचार केला तर कशा प्रकारचं वातावरण आहे हे आपल्याला कळणार आहे। दोन WD तयार झालेले आहेत भारताच्या बाहेर, एक अफगाणिस्तानच्या साइडला तुम्हाला दिसतोय आणि एक या बाजूला दिसतोय। आता या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे त्या भागांमध्ये बर्फवृष्टी होत आहे। जर आपण बघितलं तर जम्मू आणि काश्मीरचा भाग असेल, लडाख असेल, त्याचबरोबर जो डोंगराळ भाग आहे त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे। इकडे जर आपण बघितलं तर कोस्टल कर्नाटकाचा हा भाग आहे, इकडे सुद्धा पाऊस पडत आहे, ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हा एक प्रश्न विचारला जातोय। सिंधुदुर्गामध्ये याचाच परिणाम म्हणून काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तो कधी देण्यात आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही या बाजूला बघितलं पूर्वेच्या साइडला, पूर्व भारतामध्ये तिथे सुद्धा जे आहे ते ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे, पावसाचं वातावरण आहे। दक्षिण भारतात आहे आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर बर्फवृष्टीचा त्या भागामध्ये परिणाम आपल्याला दिसतोय। आता आपण जी इमेज IMD ने जारी केलेली आहे सॅटेलाइट इमेज, पुढची इमेज आपण पाहणार आहोत, त्याच्यावरून आपल्याला कळेल अख्ख्या भारतावर कशा प्रकारचा अलर्ट आहे आणि कशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे ऑरेंज अलर्ट आहे, याचा अर्थ असा आहे की तिथे त्या भागामध्ये जो आहे तो तिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। येलो अलर्ट ज्या भागामध्ये दिलेला आहे तिकडे जे आहे तिथे अलर्ट आहे, तिकडे सावध राहण्याला सांगितले आहे, कारण त्या भागामध्ये पाऊस पडू शकतो। एकूणच जर आपण बघितलं तर वेस्ट बेंगॉल असेल, ओडिशाचा हा भाग आहे, त्याचबरोबर वेस्ट बेंगॉलचा भाग, बिहार असेल, राजस्थान असेल, त्याचबरोबर ओडिशा असेल, या सगळ्या भागांमध्ये, आसाम आणि मिझोराम, अरुणाचल प्रदेश, या सगळ्या भागांमध्ये, या सगळ्या पट्ट्यामध्ये जे आहे ते पावसाचं वातावरण आहे, पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि तिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडत आहे। इकडे जर तुम्ही बघितलं तर ह्या दोन गोष्टी इकडे नवीन आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो कोकण आणि गोवाचा भाग आहे, त्याचबरोबर हा कर्नाटकाचा भाग आहे। जर आपण इकडे बघितलं वरच्या साइडला तर महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण कोकण आणि गोवा या भागांमध्ये जर आपण बघितलं तिथे अलर्ट देण्यात आलेला आहे। या भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे। या भागांवर अलर्ट राहण्यासाठी सांगितलेलं आहे हवामान विभागाने आणि या कोस्टल कर्नाटकाचा जो भाग आहे तिथे सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या 4 दिवसांचा काय अंदाज आहे, पुढच्या 4 दिवसांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे। 23, 24, 25 आणि 26 तारखेचा अंदाज आहे। इकडे जर आपण बघितलं तर वरच्या भागामध्ये इकडे मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण आहे। अरुणाचल प्रदेशचा भाग असेल किंवा पूर्वेकडचा भारत असेल तिकडे ढगाळ वातावरण आहे, पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं 24 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर 24 तारखेला सुद्धा तसंच वातावरण आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे। अरुणाचल प्रदेशचा भाग असेल किंवा इतर पूर्वेच्या साइडला तर तुम्ही बघितलं तर या पट्ट्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। दुसऱ्या बाजूला वेस्टर्न डिस्टर्बन्स जो आहे तो त्याचं थोडंसं आपल्याला कमी जे आहे ते त्याचा प्रभाव कमी आपल्याला इथे पाहायला मिळतोय, जाणवतोय आणि या भागामध्ये अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तिकडे आता आपल्याला 25 तारखेचा जर आपण विचार केला तिकडे सुद्धा आपल्याला दिसतंय की तिकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे। आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असणार आहे ते आपण पाहणार आहोत, कारण अनेक तुम्ही बातम्या पाहत असाल, या बातम्यांमध्ये आपल्याला दिसतंय अनेक या बातम्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे, पावसाचं वातावरण आहे। पण खरंच महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे का? जर तो पडला तर तो कोणत्या कोणत्या भागांमध्ये पडणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आपण जी पुढची इमेज पाहणार आहोत पुढच्या ग्राफिक्समध्ये आपल्याला समजणार आहे की कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अलर्ट दिलेले आहेत। इकडे जर तुम्ही बघितलं तर हा आजच्या दिवसाचा अंदाज आहे। इकडे जर आपण बघितलं तर ठाणे असेल, रायगडचा जो भाग असेल, या भागामध्ये म्हणजेच हा कोकणाचा जो पट्टा आहे या भागामध्ये आपल्याला उन्हाचा इशारा देण्यात आलेला आहे। उष्ण वातावरण या भागामध्ये होणार आहे, तिकडचं तापमान वाढणार आहे। पण तिकडे दुसरीकडे जर आपण बघितलं, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं ज्या कर्नाटकाचा जो भाग आहे तिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि इकडे त्याचाच परिणाम म्हणून सिंधुदुर्गमध्ये आपल्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, पावसाचा अलर्ट आहे। आजच्या दिवसाची परिस्थिती आहे, पण पुढच्या 2 दिवसांचा अंदाज जर आपण घेतला तर हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की हा जो भाग आहे ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, या भागामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे, उष्ण वातावरण या भागांमध्ये असणार आहे। पण त्याचबरोबर
कोकणाच्या काही भागांना पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। तुरळक ठिकाणी या भागांमध्ये पाऊस सुद्धा पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। म्हणजेच उन्हाचा अलर्ट आहे, त्याचबरोबर पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर मुंबई असेल, या मुंबईतल्या भागांमध्ये अनेक भागांमध्ये उन्हाचा पारा हा सुरुवातीपासूनच आपल्याला वाढलेला दिसतोय। इकडचं तापमान जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअसच्या कमाल तापमान गेलेलं आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर कोकण असेल, रत्नागिरी, या कोकणाचा जो सगळा पट्टा आहे, म्हणजेच रायगड असेल, रत्नागिरी असेल, ठाणे असेल, या सगळ्या भागांमध्ये सुद्धा 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलेलं आहे। म्हणजेच आपण बघितलं तर तापमान वाढत आहे, थंडी या भागांमधून कायमची गेलेली आहे। पण त्याचबरोबर आपण बघितलं तर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये या भागांमध्ये पाऊस पडतो का, सिंधुदुर्गला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, या भागांमध्ये पाऊस पडतो का, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे उन्हाची जी तीव्रता आहे ती वाढू शकते, हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच वातावरणात मोठा बदल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर काही भागांमध्ये जे आहे ते उन्हाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। फेब्रुवारी एंडिंग आता सुरू आहे, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आलेलो आहोत। थंडी जरी कायमची टाटा बाय बाय करणार असली तरी अजून सुद्धा काही भागांमध्ये आणखीन काही दिवस ही थंडी मुक्काम करणार आहे, कारण शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी अजून सुद्धा ही थंडी महत्त्वाची असल्याचं बोललं जातं। त्याच्यामुळे ही थंडी अजूनही काही दिवस महाराष्ट्रामध्ये असणार आहे। पण त्याचबरोबर काही भागांमध्ये उन्हाचा सुद्धा पारा चढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या तुमच्या भागामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे हे आम्हाला सांगायला कमेंटमध्ये विसरू नका, आणि अजून सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील हवामानासंदर्भात ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका। जर तुम्हाला असेच हवामानाचे व्हिडिओ पाहायचे असतील आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर हवा आहे ते सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ नक्कीच आपण त्या विषयावर करू। तुमचे आणखीन काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मांडा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।